काही नाहीये. मी म्हणलं ना तुला, हे समज तुला घे, मला काय बी नको. उलट तुला अजून काही हवं असेल तर मला सांग, आम्ही मदत करायला तयार आहोत तुला. हे बघ, तुझ्या मदतीची मला काय बी गरज नाहीये. घाण्याची पूजा झाली की मी माझी वाटणी घेणार, म्हणजे संपला समजा. आणि हे ठरलेलं आहे, यात काय बी बदल व्हायचा नाही. अजून बी आपली असलेली एक महत्वाची गोष्ट राहिली आहे. कुठली गोष्ट? जगदंबा. तू जायला उमाबद्दल समजेल तेव्हा तिला खूप त्रास होईल. तिच्या मनात उमाबद्दल असलेल्या गोड आठवणी आणि आत्ताचं उमाचं रूप यातला फरक बघून तिचा संताप होईल. ज्यांनी कुणी हा खेळ केलाय त्यांच्यावरती खूप चिडेल. कदाचित हा क्रोध मोठा विनाश घडवून आणणार असेल. पण मग देवी, यावर उपाय काय? म्हणूनच मला मत्सराला खऱ्या रूपात आणायचं आहे. यावेळी हे असुर अतिशय कपटी डाव खेळले. मला कुठली घाई न करता प्रत्येक पाऊल अगदी सावधपणे टाकावं लागणार आहे. तुम्ही हे कसं करणार आहात? आपल्याकडे तर आता ते पवित्र पाणीही नाहीये. आहे माझ्या डोक्यात एक मार्ग. काय हो, असे उदास चेहरा करून का बसून राहिलात? काय झालं? दादाशी बोललो मी, तुला सांगितलं होतं ना त्याच्याबद्दल. वय, मग काय म्हणले ते? काही नाही, मला समधी परिस्थिती माहीत झाल्याचं सांगितलं त्याला. त्याच्या गावी जाऊन आलो, ते आवडलं नाही त्याला, रागावलं माझ्या. पण मी तिथं का गेलो हे समजून न घेता गैरसमज करून घेतला त्याने. अरे देवा, वय का? वय ग, तर काय करायचं गंगाई? अव, मी काय म्हणती, अशा गोष्टी बाहेर कुणाला बी सांगायला आवडत नाहीच. आणि तुम्हाला त्या कळल्या म्हणून भाऊजी रागावले असतील. तुम्ही मनावर नका घेऊ. मनावर कसं घेऊ नको गंगाई? अगं, सक्का भाऊ परक्यावानी मत्सर करतोय माझा. मला त्याला मदत करायची, पण त्याला ती समजतच नाही. त्याला वाटतंय मी रुबाब दावण्यासाठी हे समज करतोय. असं नाहीये ग. अव भय, मला कळतंय समज. थोडा येळ जाऊ द्या, समज ठीक होईल. आता त्यो सदू बघा, तो त्यांचाच मुलगा आहे ना व. तो कसा शहाण्यावानी वागतो, त्याच्याकडे बघून तर मला खात्रीच वाटते. आज ना उद्या त्या दोघांना बी त्यांची चूक कळल आणि वाटणीचा हिशय पण सोडून देतील ते. वाटणीचं काही नाही ग, आपल्याला काय बी नकोय, पण त्याला जगदंबा हवी. आपली लेक त्याला कशी देणार? नाही द्यावी लागणार. या आधी सुद्धा असं किती वेळा झालं, जगदंबा आपल्यापासून लांब जाईल असं वाटलं, पण असं कधीच झालं नाही आणि आता पण होणार नाही. एकदा का घाण्याची पूजा झाली ना की समद ठीक होईल बघा. तुम्ही नका काळजी करू. गंगाई, असंच होईल ना? भय, असंच होईल समद. आणि नाही झालं तर आपण समद ठीक करू. तुम्ही काळजी करू नका. जगदंबा, आलीस तू? कुठे गेली होतीस? बघ ना, माझ्या पायाला केवढं लागलंय. मला वाटलं की तू माझ्याजवळ थांबशील माझी काळजी घ्यायला, पण तू निघूनच गेलीस. तुला तहान लागली असेल ना? थांब हा, मी पाणी आणते तुझ्यासाठी. आई गं, केवढा पाय दुखतोय माझा. तरी पण आणते हा तुझ्यासाठी पाणी. तू माझी आवडती आहेस ना?
अगं काय म्हणतेस तू हे जगदंबा? मी नाटक करते असं वाटतंय तुला? हो. तू कोण आहेस तेही कळलंय मला. म्हणजे तुला काय कळलंय माझ्याबद्दल? कोण आहे मी? तूच खरी मत्सर आहेस. गावभराचं पापड लाटायला गेली का कोणाच ठाऊक. तेवढा उशीर का होतो हिला? जगदंबाचं कोणतं रहस्य ठाऊक असेल हिला? काय ग, एवढा उशीर का झाला तुला? अगं एका घरचं काम थोडी होतं. 4 ठिकाणी मदतीला जावं लागतंय. उशीर होणारच की. तुझा जीव का एवढा वर खाली व्हायला लागलाय? अगं मग काय होणार? जाताना काहीतरी सांगून गेलीस. जगदंबाचं कुठलं तरी रहस्य माहिती असं म्हणालीस ना. सांग, कुठलं रहस्य माहितीये तुला? सांग. आई ग, काम करून माझं अंग लय दुखायला लागलंय. दमलेल्या माया आल्या आल्या कोणी पाणी विचारत नाही. काय सांगत होती जगदंबाबद्दल? सांग. अगं जे मला माहिती आहे ते तुला ठाव असेलच की. हिला नेमकं काय माहिती आहे हे समजून घ्यायलाच हवं. तेही माझ्याकडची माहिती हिला कळू न देता. हे बघ, तुझ्या मनात काय चाललंय हे मला चांगलंच माहितीये. पण तुला जगदंबाबद्दल कुठलं रहस्य माहिती आहे हे मला तुझ्या तोंडातून वदवून घ्यायचंय. सांग. झालं का आता? ते बी मीच सांगायचं वय? तू कोण आहेस, तुझं सत्य काय आहे ते बी मीच सांगितलं की. आता जगदंबाबद्दल तू मला सांग. असा खेळ आपण खेळायला नको, कळलं? मी असुर जरी नसले तरी त्या असुर साम्राज्यातली खास दासी आहे, कळलं? त्यामुळे मी मनात जरी आणलं ना तरी हे तुझं घर एका क्षणात जाळून राख करू शकते. जास्त ताणून समजायचा इचकाच होईल. तिला सांगूनच टाकते. मला जगदंबाचं रहस्य माहिती आहे. तुला आणि असुरकुळातल्या लोकांना जगदंबामध्ये एवढा रस का आहे सांगू का? का? कारण जगदंबा बी एक असुरच हाय. मायावी असुर. अगं जगदंबा, तुला जे वाटतंय ते अगदी चुकीचं आहे. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मी तर तुझी मैत्रीण आहे आणि तुळजाईची खास. तिची लेक आहे. मी कशी मत्सर असेल? तू तुळजाईला सुद्धा फसवलंयस. तिच्यावर भूल घातलीयस. ते मी शोधून काढणारच. पण तूच मत्सर आहेस हे मला कळलंय. अगं असं काही मनात आणू नकोस का जगदंबा. तुळजाईला काय वाटेल याचा विचार कर. तिला हे सांगितलंस तर ती तुझ्यावर रागवेल. तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही ती. तुळजाईला काय सांगायचंय मी बघून घेईन. तू खरंच मत्सर नाहीयेस असं तुला म्हणायचंय? हो, मी नाहीये मत्सर.